नमस्कार. कुकिंग स्पेशल 112 मध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईज. तर आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघतोय. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. इथे 2 मोठ्या साईजचे कांदे मी असे उभे काप करून कट करून घेतलेले आहेत. त्यातला थोडासा जो कांदा आहे तो आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा आहे. आणि इथे काही बटाटे जे आहेत ते उकडून घेतले, त्यांच्या साली देखील आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. कांदा आपल्याला लवकर फ्राय करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं याला मध्ये मध्ये हलवत देखील राहायचं आहे. बघू शकता या पद्धतीने कांदा आपला तळून तयार झाला. उकडलेले जे बटाटे होते, आता कढईमधलं तेल मी थोडंसं कमी करून घेतलं आणि हे जे बटाटे आहेत ते आपल्याला इथे थोडेसे परतवून घ्यायचे आहेत अगदी थोड्या तेलात. तुम्हाला हवं असेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही ते अजून कमी करू शकता. आता याला व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. बटाटे फ्राय झाल्यानंतर इथे लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत. त्या गरम पाण्यात मी थोडा अर्धा तास भिजत ठेवल्या होत्या. काही लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. इथे कांदे घेतले आहेत तळलेले आपण आणि याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. हे मिश्रण फिरवल्यानंतर यामध्ये 1 वाटी दही टाकायचं, ते देखील फिरवून घ्यायचं आहे. आता इथे काही खडे मसाले घेतलेले आहे. जावेत्री घेतली आहे, थोडंसं चक्रीफूल घ्यायचं आहे, 1 इंच दालचिनी आणि 1 तमालपत्र. जास्त गरम मसाले आपण यामध्ये वापरणार नाही आहोत. तुम्हाला हवं असेल तर यूज करू शकता, पण इथे गरज पडत नाही. याचाच भाजी अगदी टेस्टी होते. आता याला थोडंसं परतवून घेतलं की यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. जो उरलेला कांदा होता तो यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि आपल्याला कांद्याला इथे परतवून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला कांदा जो आहे तो परतवून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही कुठलीही भाजी बनवता ज्यावेळेस त्यामध्ये आपण कुठलेही पदार्थ टाकतो ते कच्चे राहायला नको. व्यवस्थित ते फ्राय व्हायला हवेत. त्याला स्लो फ्लेमवरती थोडे 5 मिनटं आणि नंतर फुल फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकूयात म्हणजे कांदा जो आहे तो लवकर परतला जातो. कांदा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. अर्धा चमचा जिरे, धने आणि बडीशोपचा मसाला टाकून घ्यायचा किंवा गरम मसाला असेल तो देखील टाकू शकता. 1 चमचा कांदा लसूण मसाला वापरायचा आहे आणि अर्धा चमचा यामध्ये तिखट टाकून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, आपण यामध्ये मिरच्या देखील वापरलेल्या होत्या, त्यामुळे तिखटाचं प्रमाण अंदाजानुसार व्यवस्थित घ्यायचं आहे. आणि जी दही आणि कांद्याची पेस्ट होती ती देखील यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. आता याला थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं. जवळपास 3 ते 4 मिनटं आपण याला स्लो फ्लेमवरती परतवून घेणार आहोत. 1 चमचा मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे किचन किंग मसाला अवेलेबल असेल तो देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता गाईज. 3 ते 4 मिनिटांनंतर बघू शकता आपला जो मसाला आहे व्यवस्थित असा परतवून घेतलेला आहे. स्लो फ्लेमवरतीच परतवायचा, म्हणजे जो आहे तो सगळीकडून व्यवस्थित असा परतला जातो. आता काय करायचं, एकदम गरम उकळलेलं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं. गॅसची फ्लेम फुल करायची. फुल फ्लेमवरती यामध्ये पाणी ॲड करायचं. थोडंसं 1-1.5 मिनिटभर असं मिक्स करायचं. नंतर परत गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे आणि हे मिश्रण परत आपण 2 मिनिटं परतवून घेणार आहोत. म्हणजे यामध्ये कच्चापणा जो आहे तो पूर्णपणे निघून जातो. बघू शकता आता एकदम आपलं हे जे मिश्रण आहे ते रेडी झालेलं आहे. आता यामध्ये उकडलेले तळून घेतलेले बटाटे ॲड करून घ्यायचे आहे आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही बटाटे टाकता त्यावेळेस परत गॅसची फ्लेम फुल करायची. याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत गॅसची फ्लेम स्लो करून 2 मिनिटं याला आपल्याला असंच परतून घ्यायचं. झाकण ठेवण्याची गरज नाही. बघू शकता परफेक्ट अशी भाजी आपली इथे बनवून रेडी झाली गाईज. अगदी बघता क्षणी तोंडाला असं पाणी सुटतं. एकदम रेस्टॉरंट स्टाईल भाजी कमी मसाल्यामध्ये बनवून तयार होते. सो या पद्धतीने गाईज रेसिपी नक्की घरी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर भेटत अशाच नवीन आणि हटके रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओ.